महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। साखरू वाघमारे साहेब गोपाळ समाजाचे क्रियाशील नेतृत्व। काही नेतृत्व दिशादर्शक असतात, काही नेतृत्व समाजशील असतात, तर काही नेतृत्व स्वकर्तृत्वाने सतत समाज विकासाचा ध्यास घेतलेले असतात। श्री साखरू वाघमारे साहेब हे याच पठडीतील नेतृत्व आहे। कृषी विभागातील उच्च पदावरून निवृत्त होऊनही त्यांची नाळ आजही आपल्या मातीशी घट्टपणे जुडलेली आहे। कृषी विभागात नोकरीस असताना त्यांनी ग्रामीण कष्टकरी, शेतकरी, कास्तकार यांना सतत न्याय देण्याचा प्रयत्न केला। अनेक लोकोपयोगी योजना राबवून लोकांना त्यासाठी प्रोत्साहित करून एक आदर्श प्रशासक कसा असावा हे त्यांनी दाखवून दिले। कार्यालयीन अधीक्षक पदाच्या माध्यमातून त्यांनी प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणून त्यांनी आपल्या कार्याची चुणूक शासनाच्या निदर्शनास आणून दिली। शिपायांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत त्यांचे सलोख्याचे संबंध राहिल्याने ते एक लोकप्रिय अधिकारी म्हणून ओळखले गेले। ठाणे येथून कृषी कार्यालयीन अधीक्षक या पदावरून ते काही काळापूर्वी निवृत्त झाले। निवृत्तीनंतरही साखरू वाघमारे साहेब यांनी आपल्या लोकसेवेचा वसा सुरूच ठेवला आहे। ते गोपाळ समाज या भटक्या विमुक्त समाजातील आहेत। समाजातील दैन्य, दारिद्र्य आणि अशिक्षितपणा, व्यसनाधीनता याची त्यांना पुरेपूर जाण आहे। समाजाविषयी त्यांच्या मनात सतत तळमळ आहे। समाज शिकावा, सुसंस्कृत व्हावा, विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावा यासाठी त्यांचा फार पूर्वीपासून प्रयत्न सुरू आहे। शासकीय सेवेत असताना देखील त्यांनी समाज विकासाचा ध्यास घेतला होता। आता निवृत्तीनंतरही त्यांनी पूर्णवेळ समाजासाठी देण्याचे ठरवले आहे। उतरत्या वयातही तरुणांना लाजवेल अशा उत्साहात त्यांचे समाजकार्य सुरू आहे। जामनेर तालुक्यातील कुंभारी हे त्यांचे गाव आहे। ठाणे, मुंबईसारख्या शहरात दीर्घकाळ वास्तव्य करूनही त्यांना आपल्या मातृभूमीची विशेष ओढ आहे। गावातील प्रत्येक जाती धर्माच्या नागरिकांची त्यांना आपलेपणा, प्रेम आहे। गावातील नागरिकांच्या समस्या, अडचणी यांची त्यांना विशेष जाण, तळमळ आहे। गावासाठी सुसज्ज असे ग्रामपंचायत कार्यालय नव्हते। ही गरज ओळखून त्यांनी शासनाकडून निधी उपलब्ध करून ग्रामपंचायत कार्यालय बांधून घेतले। गावातील नागरिकांनाही याची जाणीव आहे, म्हणूनच त्यांच्या निवृत्तीनंतर गावात त्यांचा जंगी सत्कार आयोजित करण्यात आला होता। श्री साखरू वाघमारे यांच्याकडे सध्या सकल गोपाळ समाज संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष हे पद आहे। या पदाच्या माध्यमातून त्यांच्या समाजासाठी कार्य सुरू आहे। भटक्या विमुक्त आयोगाचे माजी अध्यक्ष श्री इदाते यांची भेट घेऊन त्यांनी समाजाच्या व्यथा आणि त्यांच्या समोर मांडल्या। तसेच काही दिवसांपूर्वी राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री नामदार संजय राठोड यांनी मुंबई कुलाबा येथे राज्यातील भटक्या विमुक्त समाज घटकांचा सहविचार सभा आयोजित केली होती। या सभेला गोपाळ समाजाचे प्रतिनिधी म्हणून साखरू वाघमारे साहेब, आश्रुबा शिंदे, प्रकाश धनगर, दत्ता लोणारे, नामदार संजय राठोड यांचे स्वीय सहाय्यक जितेंद्र गोपाळ आदी मंडळी उपस्थित होती। श्री वाघमारे यांनी यावेळी समाजाच्या अडचणी, समस्या मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून देऊन काही मागण्या मांडल्या। मंत्री नामदार संजय राठोड यांनीही त्यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन भविष्यात गोपाळ समाजासाठी भरीव कार्य करण्याचे आश्वासन दिले। श्री साखरू वाघमारे साहेब यांचे समाजासाठी सुरू असलेले कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी अशोक गोपाळ, धुळे।